नमस्कार मंडळी. तर मी आता आलो आहे गावामध्ये. माझं गाव आहे राजापूर तालुक्यामध्ये कोण दसूर गाव आहे. एकदम मुचकुंदी नदीच्या काठावर वसलेले एकदम निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये माझं गाव वसलेलं आहे. मंडळी दुपारचे वाजले 3 आणि आता आम्ही चाललो आहेत शिकारीला नाही, शेतावर चाललो आहेत. कलंबाची बागेत जी फवारणी झाली होती ती बघायला चाललो आहेत. तुरेला आहे ना तुझे कलंबा? हा पत्रा येतो ना पुढे. इथे थोडं कन्फ्युजन आहे कारण पत्रे पुढे आलेले आहेत आणि कुठे खालून येणारी माणसं आणि हा रस्ता जो खाली जातोय तो आहे. परत ह्या साईडने येणारे आहेत तिथे हा तिठा आहे मध्ये. आणि इथे आज आली आमची मच्छीवाली. घे घे घे. काय घेतली? सर्व ग्रामस्थ आहे तिथे. बघू काय घेतलंय. हा चिंगला जिथे अजून या मोऱ्याची मोरे ना. हा बांगडे करले आहेत. करले मेलेले आहेत ना. नमस्कार मंडळी, कोकणानंतर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर परत एकदा मी चाललो आहे गावाला आणि गावाला जाताना मी थोडीशी भाजी नेतो कारण माझ्यासाठी पण मी नेतो. कारण काय माहिती आहे की गावी गेल्यावर माझ्याकडे भाजी नसते आणि घरामधलं सर्व सामान वगैरे तसंच पडलेलं असतं. मग त्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं. तर गेलो मला रात्री, तर आम्ही समजा बाहेरून जेवून जाणार आहे. रात्री 10-11 वाजेपर्यंत आम्ही पोहोचणार. आता निघणार 2-2:30-3 वाजता. 10-11 वाजता पोहोचणार. थांबत जाणार थोडं रेस्ट करत आणि घरी गेल्यावर आम्ही लांजामध्ये जेवणार आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे जाणार. घरी गेल्यावर फक्त आम्ही झोपणार आणि सकाळी उठून मी माझ्या नातेवाईक वारले आहेत त्याच्या 12वा आहे त्या दिवशी त्याला पाय पडून नंतर माझी 1-2 कामं आहेत ती मी उरकणार आणि सोमवारी दुपारच्या नंतर मी लगेच निघणार रिटर्नला. इथे बघा हा आहे माठ आहे, हिरवा माठ. तर हा टब भरून आहे. टब भरून ना दाखव रे. टपात आहे ना खाली. हा बघा हा पूर्ण असा टब आहे. जे 4 भाग करायचे. 4 भाग करायला गेले त्याचे आणि ह्या 4 भाग मी ह्याचे केले. घाई झाले माझे. पालकचे 4 भाग केलेले आहेत आणि बरीचशी गाडी मी भरलेली आहे. आणि ही बोरं पण आहेत, द्यायची आहेत. गावाला इथं अलिबागला बोरं भरपूर असतात, तर ही बोरंही मी देणार आहे. आणि हा मुळा ह्यातले पण 2-2, 3-3 मुळे मी देणार आहे सर्वांना ह्या पालक आणि हिरव्या माठाबरोबर. आणि ही जे भाज्या आहेत वांगी आणि कारले आहेत. तर आम्ही दोघे तिघंजण आहेत, भाऊजी आहेत भारती आणि गणेश आहे भाऊ माझा. तर आम्ही जेवणार आहे रविवारी दुपारी आणि संध्याकाळी. त्यासाठी आम्ही वांग्याची भाजी घेतली आणि बाकीचा जो काही मीठ मसाला लागणार आहे तो अंकिताने सगळं भरलं आहे. चहापासून दुधाचा डबा दिलास मला? हां दुधाचा डबा पाहिजे एक छोटा. मी 50 की 100 ml असं अमूलचा तो घेणार आहे. आणि साखर चहा पावडर दिली? हां साखर चहा पावडर दिलेली आहे. तर एकंदरीत काय आता माझी घाई झाली आहे. भारती तिकडून आणि गणेश भाऊ तिकडून निघणार आहेत 2च्या बोटीने आणि ते अलिबागला पोचणार आहेत आणि इथून आम्ही अलिबागमध्ये निघणार आहे. गणेश आलाय, भारती पण आलेत. चला काय करताय? हा काय आहे टाक. मी नंतर पुढे जरा उभं राहू ना आपण. नमस्कार मंडळी. तर मी आता आलो आहे गावामध्ये. माझं गाव आहे राजापूर तालुक्यामध्ये कोण दसूर गाव आहे. एकदम मुचकुंदी नदीच्या काठावर वसलेले एकदम निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये माझं गाव वसलेलं आहे. तर मंडळी आता मी आहे माझ्या घराच्या मागे. हे माझ्या घराचा मागचा भाग आहे आणि तुम्ही बघू शकता तिकडून बबनभिंग आहेत, भारती साहेब. आणि ही घराच्या माझ्या मागे बरोबर सोलर लाईट बसवले. ती मला तुम्हाला दाखवायची होती. आणि किती रुपये वाजवायची किंमत? किंमत कितीची? 1600 रुपयाची आहे. तर अशा गावामध्ये 30 लाईट बसवले आहेत. आम्ही रात्री आम्ही जाऊन ट्रायल घेणार आहे. लावले आहेत, गावातील लोकांनी बघितले आहेत. तर आज आम्ही आलो आहेत कमिटीची माणसं इकडे. तर कुठे कुठे कशी लाईट पडते ते आपल्याला बघायचे आहे आणि त्याच्यानंतर 2-3 लाईटही आपल्याला नियोजन करायचं आहे बरोबर. कारण त्याचा उजेड कसा पडेल कुठे ते माहिती नाही. त्या रोडवर पण लावले सोलर लाईट आहेत आणि हे आहे फॉलोवर करीन. मुलाचं लग्न आहे मेमध्ये. एक 2-3 ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम होता की
बसवण्याचं कन्फ्युजन होतं की कुठे बसवूया. तर ते काम पेंडिंग ठेवलं होतं. पाठीमागे आमचे वाडीतले पोलीस पाटील संदीप भिंगे पण आहेत. तर आणि भारती साहेब पण चाललेत पुढे. ही चुकीची बसली म्हणजे वरती ही आहे ना कोंड्याची पात, मग सांगायला लागेल ना. हा अशी बसवायला पाहिजे होती या साईडने, कशी या साईडने अशी. हां नाही वरचे बांबूच आहे ते तोडू शकतो. ते काय सावलीचे हे होईल येईल. नाही तरी पण सूर्यप्रकाश असा पडला असता ना. हा घे होईल बरोबर तसं. हा माझ्या घराचा मागचा भाग आहे. ही गल्ली आहे इकडे. आणि गावची घरं तर अशीच आहेत. कोकणात आमच्या इथं बरेचशी घरे चिऱ्याचीच आहेत सर्व. सगळी म्हटलं तरी चालेल एकूण. हां हां ते महत्त्वाचं आहे. ते लाखो रुपयाची घरं बांधलेली आहेत. पोलीस पाटीलबद्दल पण राहायला कोण नाहीत. काय करणार आपली पण तीच परिस्थिती. म्हणजे लोकांना बोलून काय फायदा नाही आहे. कुठे हा पत्रा येतो ना पुढे. इथे थोडं कन्फ्युजन आहे कारण पत्रे पुढे आलेले आहेत. आणि कुठे हां खालून येणारी माणसं आणि हा रस्ता जो खाली जातोय तो आहे. परत या साईडने येणारे आहेत. तिथे हा तिठा आहे मध्ये. तर सगळीकडे उजेड पडला पाहिजे. हा रोड ओणूची इकडून आलाय आणि जातोय दसूर साठवली आणि राजापूर मार्ग. एक साईडला राईटला गेलं की लांजा, लेफ्टला गेलं की राजापूर साईडला जातो तालुक्यामध्ये. आणि हा रोड आम्हाला चांगला जोडला गेला मुंबई रोडला. आणि पण आम्ही जास्त आम्हाला काय पडतं की आम्ही जेव्हा आम्ही येतो तेव्हा आम्हाला लांजा जवळ पडतो. नदी पार केली की लांजा तालुका आणि नदीच्या इकडे राजापूर तालुका हाच फरक आहे. त्याच्यामुळे आम्हाला जो व्यवहार आमचा असतो तो असतो लांजामध्ये जास्त, राजापूरमध्ये आम्हाला लांब पडतं. आत्ता आमचं सोलर लाईटचं लोकेशन ठरलं इथे बसवायची. हा मेन पॉईंट आमच्या वाडीमध्ये एंट्री करण्याचा. तर इथे बघा भारती साहेब आहेत, दिगंबर साहेब आहेत. त्यांनी पूर्ण वाडीच्या लाईट सोलरच्या लावलेत. हे संदीप भिंगे पोलीस पाटील. आणि इथे आज आली आमची मच्छीवाली. घे 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 काय घेतली. सर्व ग्रामस्थ आहे तिथे. बघू काय घेतलं. हा चिंगला जिथे अजून या मोऱ्याची मोरे ना. हा बांगडे करले आहेत. करले मेलेले आहेत ना. आताच उड्या मारू. मग काय ही लाल काय घेतो. ही लाल मच्छी घेतो का. नाही बांगडेच घेतो. कुठले काय माहिती काय घेतलंस काय तू. आता शेतावरती जायचं आहे. थोडं लांब आहे पण जायचं थोडं टाइमपास करायला. हे कामात आपल्याच्या नंतर काय दुसरं काम नाही. मंडळी दुपारचे वाजले 3 आणि आता आम्ही चाललो आहेत शिकारीला नाही शेतावर चाललो आहेत. कलबाच्या बागेत जी फवारणी झाली होती ती बघायला चाललो आहेत ना. पुढचे नाही ती मोठी उभी आहेत ती ना. हां हा तो सायाच्या बाजू सर्व. तर मांड्याची हालत बघा झाले. पालखीच्या मांड्याची हालत बघा झाले. इथे मोठी पायर पडली. जे पायरीचं झाड असतं हां ते सर्व इथे पडलेलं. त्याला JCBने ह्या साईडला हे टाकलंय. चल कुत्र्याला पण घेऊ बरोबर. आणि माझ्या खांद्यावर तुम्ही बघताय गन आहे. ही म्हणजे कसं की माकडांना घाबरवण्यासाठी वगैरे ही वापरतो. तरी माझ्या मित्राकडे असते कारण तो बागेमध्ये वगैरे जातो कलबाचे वगैरे तेव्हा माकडांना घाबरवण्यासाठी. त्याच्यामध्ये सरे असतात. फक्त आपण फुल दिली तरी पण माकडं पाळतात. यानं माणसाला वगैरे इजा होत नाही. पण जर आपण नेम धरून कुठे मारला तरी इजा होऊ शकते. असा मोहर आहे ना वरती माकडं खातात. थोडी थोडी त्याच्यावरती दाखव इकडे. याच्यावरती काय धरलं होतं नाही अजून. तुराच फक्त ना फुलच सर्व तोडून टाकतात खाली. त्या चाललो आहेत माझ्या कलमाच्या बागेमध्ये. आणि संध्याकाळी जायचं आपल्याला दुसरी एक माझी बाग आहे जिथे काजू आहेत. इथे आंबे आहेत जास्त नाहीत. 5 ते 6 झाड आहेत आणि खूप जवळजवळ लावलेले. तेव्हा वडील वगैरे होते तेव्हा. हां मुद्दामून घाबरवतो. हा मुद्दा किती डांबरट आहेत ना. पळून जातो. हां हां हां
इथून आहे ना हे जाम तुरेल का तुझे बारके हा बघ वरती येत ते बघ तू फेस काढणे रातांबी पण माझी रातांबी पण बघायची आहे मला सुकवायचा प्रॉब्लेम एवढ्या रातांबी आपल्या धरतात ना पण क्वचित सापडली तर ना ते का आम्ही मे मध्ये फडशा पडतात सर्व मे महिन्याच्या अगोदरच 500 रुपये किलो आहे ना. राता कोकम ना हां 2 वर्षापूर्वी इथे मी राजूचे काजू लावले होते आम्ही संगतीनेच लावले होते तर ही जमीन आहे ना त्याची वर्कस जमीन आहे वर्कस म्हणजे जो भाट असतो दगडगोट्याची जमीन असते ती जमीन आहे त्याच्यामध्ये काजू वगैरे चांगले होते फणस वगैरे आणि जी मी जिथे कलमं लावली आहेत ना हा काजूची झाडे लावली आहेत ती मळ्याची जमीन आहे म्हणजे शेतीची जमीन आहे नरम नदीकाठची जमीन आहे तर फरक आहे थोडा हे बघ काजू तुरेल आहेत 2 वर्षाचे आहेत ना 1.5 वर्ष 1.5 वर्षाचे आहेत ना आपण हे संगतीनेच लावले आहेत ना ते फणस वगैरे काय माकडं वाटला होता तो सर्व मध्ये 2 वर्ष होतील 2 वर्ष आपल्या दोघांच्या पण ते आहे ना हे बघा सर्व मस्त झाले 2 वर्षाची 1.5 वर्षाची झाड आहे ती आणि हा आहे फणस हा इथे एकच आहे की एकच आहे. हा इथे एक आहे ना ह्याला नाही खाल्लेलं ना नाही. हा एक फणस पण छान आहे माझ्या याच्यापेक्षा थोडे छोटे आहेत कारण माझे माकडाने सर्व फणस खाल्ले होते त्याच्यावर माझे थोडे खुरंटले आहेत तर मग हे बघा हे जुन्या पद्धतीमध्ये भारे बांधलेले आहेत बघा हे भाजावसाठी राजू आहे ना आता लोक असं कमी करतात हे बघा पूर्ण चांगली मांडणी करून त्याची भाजवली केली जाते राब करण्यासाठी यावर्षी कोकणामध्ये कलमांना भरपूर तुरे आलेत पण जो हे पडतो राखीच आहे ना हां खारटा पडतो ना तर त्याने काय होणार आहे सर्व काळं पडून मोहर खाली पडतो कुत्रा पाय खाली असतं माझ्या आता बघा ही कलमं आता आपण जी बघायला जातोय ती माझ्या वडिलांनी लावली तेव्हा मी 10 की 11 वर्षाचा होतो तेव्हा चला बिबीने खाली जाऊया हे बघा हे त्याचं बोंड आहे सुकलेलं बोंड आहे बघा सुकलेलं हां हे काय खाल्लं नव्हतं वांदराने हे बघा हे वांदराने खाल्लं नाही बघा आमच्या कारकिर्दीमध्ये भरपूर ही झाडं होती आणि आम्ही शाळेतून सुटल्यावर वगैरे आमचं कामधंदा तोच असायचा काजूची बोंड करा किंवा बिब्याची बोंड किंवा चारा बोराची पण खायची ना आपण चारा बोरं रानमेवा सर्व करवंद आता कोण खात नाहीत मुंबईला विकत घेऊन खातात तर मला भेटलेत ताजे बिबे माझ्याकडे अलिबागमध्ये पण आहेत मी गावावरून नेलेले पण ते जसं ते जास्त दिवस होणार ना तसे कडक होत जाणार ते बिबे तर मी आता ताजे घेतलेत आणि आता मी चालू आहे माझ्या कलमा इथे भारती जास्त फिरत नाही रानातून पण त्यांना पण आम्ही आणलं आहे फिरवत चला त्यांना सवय नाही रानामध्ये फिरायची आणि आम्ही दोघे रानात फिरणारी माणसं आहेत ते जास्त मुंबईला असतात ना मे मध्ये जेव्हा मी येतो तेव्हा मनापासून पुरं आपलं गाव फिरतो शेत कुठं फिरायची तिकडे फिरतो मजा करतो आणि जी आपली कामं असतात शेताची ती पण करतो बघा ह्या रातांबी हे कोकमचं झाड आहे आम्ही रातांबी बनतो का महिला लोक मुंबईला कोकमचं झाड बनतात ते बघा हे काही छोटं आहे हां म्हातारी माणसं आमसाला बोलतात आमसूल हे बघा इकडे खूप उंच आहे तर आम्ही काय करतो काठी घेऊन यायची मोठी आणि हलवायची एका फांदीला अडकवायची आणि फांदी हलवायची हे बघा हे माझे कलम तुरेले आहेत मस्त मोर आला आहे पण खूप उंच आहेत जशी राजूची झाड आहेत तशीच ही पण खूप उंच आहेत आणि दिंडे वगैरे आहेत हे बघा हे साफसफाई करायला गेले ना तर भरपूर आहे हे बघा ह्याच्यातून चोर पण आंबे नाही काढणार वरती जाऊन एवढा कंटाळा येणार राजू हा बघा मोर बघा सुंदर असा मोर दिंड्यावर लोक बसते जायचे ना हां दिंड्यावर पेटवून जायचे जेव्हा लोक ही कमीत कमी 6 झाडं आहेत मोठी मोठी आता मी आतमध्ये जात नाही तुम्हाला बाहेरूनच दाखवली 6 झाडं आहेत आणि हे जर सर्व तोडकाम केलं ना सर्व दिंडे वगैरे काढले तर आतमध्ये जाता येईल तर मी जेव्हा मेमध्ये येणार इकडे तेव्हा ते जाणार तो आतमध्ये गेला का तसं मग दिंड्यातून एवढा मशीन घेऊन हा बापरे इथून माझी जागा मलाच नाही माहिती पडत आहे कशी तर
आणि रामचंद्र शेत ना, रामचंद्र हा हा बरोबर बरोबर. मला म्हटलं जरा तुझ्यावर पण मारून बरं केलंस मारलंस ते. अजून एक हात मारणार आहेस? एक हात मार बघू. आंब्याचे धरले ना ते तुला पैसे देईन. आंबा धरतील पण माकडांचं काय? हा आंबे धरतील पण माकडांचं काय ते तो एक प्रश्नच आहे. आता मी ज्या जागेमध्ये उभा आहे ना ती माझ्या जागेच्या वरती आहे. माझ्या बहिणीची आहे जागा, रुपाली पाजवेची. तर ती आता वारली माझी बहीण. तर इकडे आता कोण बघत नाही. भाऊजी मुंबईला असतात. सर्व देखरेख करायसाठी कोणतरी पाहिजे असतो, पण इथे कोण नाही आहे. काय माहिती आहे की कोकणामध्ये असं आहे, जर माणूस गावात असेल त्याची झाडांची देखभाल करणार तर आपल्याला उत्पन्न मिळणार आहेत, तर नाही तर काय नाही. तर आम्ही प्रयत्न करतो की गावात कधीतरी आलो काय करतो, मेमध्ये येतो, गणपतीला येतो किंवा इतर ठिकाणी जेव्हा येतो तेव्हा आपली प्रॉपर्टी बघायची आणि तिथे फिरायचं आहे आणि साफसफाई करायची आहे. आता मी चाललो आहे, आता जिथे उभा आहे तिथे माझ्या बहिणीची जमीन आहे. तर ती जेव्हा गावी असायची, मेमध्ये असू दे किंवा गणपतीमध्ये, ती फिरणार. आणि मेमध्ये असली ना तर बघायचं नको, काजू तिचे जाम वगैरे काय असतील आणि आंबे वगैरे ना, फणस वगैरे, ती सर्व देखरेख करणार. गावेला तिचं कामच ते, कारण ती गावातच वाढलेली होती त्याच्यामुळे ती जास्त करून तिचं लक्ष शेतावरच असायचं, आपली प्रॉपर्टीवर असायचं. त्याच्या घराच्या वरच्या बाजूला पण तिची जागा आहे, तेव्हा तिथले पण ते काजू वगैरे काढायचे. आता काय मला माहिती नाही, कारण मी पण जास्त जात नाही तिकडे, कारण मला तिकडे टाईम नसतो माझ्याकडे फिरायला. पानाड असतात ना चारा बघा. काय बघ कसं असतात बारीक कीटक पुसला. हा काळा पडाय ना, हा तो बोंबील आहे बघ. हे नाही ठेवणार याच्यावर. हे सर्व जाणार ना. मोबाईल असेल तर नाही हे बघा एवढ्या जवळ सर्व मोर आलाय बघा, सर्वही कलंब आहेत. तर राजू मला दाखवतोय की तुडतुडे असतात ना, ते सर्व मोर खाऊन टाकतात ना. अशी मी तुम्हाला काय दाखवलं होतं की बिब्याचं झाड, पण झाडावरती काय बिबे हे नव्हते. तर आता मी तुम्हाला लागणार चाराबोरी झाड, त्याला तुम्ही शुद्ध भाषेमध्ये चारोळी म्हणतात. हे बघा हे आहे चारोळी. या झाडावरची फळे पिकतात ना, त्यावर चढायचं किंवा पलटतात फळं, ती काळ्या कलरची असतात किंवा तांबूस कलरची. त्याच्या आतमधलं जे बी राहील ना ते फोडून त्याची चारोळी जमा करायची. आम्ही पहिल्यांदा शाळेत होती तेव्हा. तर आता कोणी हे करत नाही आणि ह्या आताच्या मुलांना हे माहिती नाही आहे काय आहे चारोळी वगैरे, काय कुठून येते आणि कशी धरते, बिबे काय आहेत, कसं झाड असतं ते ना काही नाही माहिती पडेल. आता आपण चाललो आहे घरी आणि घरातून थोडं 5-10 मिनटांनी आम्ही निघणार आहेत. मी जिथे खाली अजून काजू लावलेत एका ठिकाणी शेतामध्ये, ते बघायला. चला, अशी आता आमची गँग चालली आहे घराकडे फिरून फिरून. माकडं पळवण्यासाठी राजूने बंदूक नेली होती, पण त्याच्या अगोदर माकडे बसली झाडावर जाऊन, त्याच्यामुळे बंदूक आता आपल्याला घेऊन हातात चाललं आहे. वजन आहे म्हणून मी त्याच्याकडे दिले. माझा नेम चांगला आहे, राजूचा माहिती नाही. तो माकडाच्या मारायच्या कुत्र्याचा डोळा बाहेर काढायचा आहे. हा राजू, हां फक्त आपल्याला घाबरवायचं आहे, दुसरं काही नाही. कुठची? हा मोठा आहे, हा भारतीयांचा कलम आहे माझ्या छोट्या बहिणीचा. हे बघा हे आहे एक अजून, आणि खाली जांब आहे तो मोठा, जांब नाही माहिती. आणि हे कलम आहे तुमचा, दोनच आहेत पण मोठी आहेत, मोरली आहेत ना मस्त. बघूया यावर्षी तरी त्यांना मेमध्ये जेव्हा येतील पूजेला तेव्हा त्यांना आंबे मिळतात का बघू. काय राजू, कधी आले नव्हते ना तुम्ही? मग कधी येतो आम्ही भाटलो म्हणजे यांची प्रॉपर्टी अशी सुद्धा हे येत नाही इकडे. रोड झाल्यापासून. हा आता त्यांची कलम मोहरले आहेत. पूजेसाठी सर्व वाडीतील लोक येतात, तेव्हा जो तो आपापली प्रॉपर्टी बघत असतो, बरोबर राजू? हां, तेव्हा आपल्याला त्यांना आंबे मिळतात काय ते बघू, कारण फवारणार राजू आहे ना, काढणार पण तोच आहे. हे जंगल वाढण्याचं एकच कारण की आता कोण शेती करत नाही. आता पातेरा पण झाडाच्या खाली किती पडलाय. आणि हा मग आणि काय माहिती, पहिल्यांदा कौलं तोडायची म्हणून कुठे गवत राहायचंच नाही आणि एवढं जंगल पण नाही वाढायचं. आणि आता कोणी शेती सर्वांनी कमी केली आहे, त्याच्यामुळे काय माहिती आहे भाज्या कोण करत नाही. नेमकीच जेवढं लोकांची. आणि मेन सांगायचं म्हणजे वाडीमध्ये ढोरं गुरं कोण राहिलेले आहेत. गावामध्ये जेव्हा सर्व लोक राहायची
तर प्रत्येकच्या घरामध्ये 3 ते 4 ढोरं तरी असायचीत ना, गाय असायची, माणसं पण भरपूर असायची, 4-4, 5-5 माणसं, एक मुंबई आणि 4 गावी. आणि तो मुंबई असणार पण जेव्हा शेती लावायची तेव्हा गावी यायचं ना राजू. हा, भारतीमध्ये आता उलटं झालंय, 4 मुंबईला आणि 1 गावी असं झालं आहे उलटं काम. तर ते बरोबरच आहे, तसंच झालं आहे. कारण जो फॅमिली मेंबर आहे तो सर्व नेऊन मुंबईला बसला घेऊन, आणि एक म्हातारे कोत्रे असते ते गावी बसले. सांगायचं पोट तिडकीनं एवढंच कारण की आता इकडे सर्व कोकणामध्ये बदल होत चालला आहे. तो बदल आपणच केला आहे की आपणच मुंबईची कास धरली रोजीरोटीसाठी आणि म्हाताऱ्यांना घरी ठेवली. आता आम्ही चाललो आहे घरी, आणि आता हा व्हिडिओ थांबवतो मी इथे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.